सर्वांना नमस्कार. मेकॅनिकल डिझेल वरील या मॉड्यूल मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एअर कॉम्प्रेसर आणि एक्झॉस्टर काढून टाकणे, सर्व भाग साफ करणे, सिलेंडर मधील वेअर मोजणे आणि इंजिन मधील सर्व भाग पुन्हा एकत्र करणे आणि फिट करणे याबद्दल जाणून घेणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी आपण सक्षम व्हाल एअर कॉम्प्रेसर डिस्मॅन्टल करण्यात, एअर कॉम्प्रेसरच्या काही भागांची तपासणी करण्यात, एअर कॉम्प्रेसर एकत्र करण्यात, एअर एक्झॉस्टर डिस्मॅन्टल करणे, एअर एक्झॉस्टर काही भागांची तपासणी करण्यात आणि एकत्र करण्यात. चला याचे टूल्स, इक्विपमेंट्स आणि मशिनरी पाहूया. ट्रेनीज टूल किट 1, सॉकेट स्पॅनर सेट 1, टॉर्क रेंच 1, आउटसाइड मायक्रोमीटर 1, सिलेंडर बोर गेज 1, पिस्टन रिंग एक्सपांडर 1, पिस्टन रिंग कॉम्प्रेसर 1, फिलर गेज 1, मल्टी सिलेंडर डीजल इंजिन 1, एअर कॉम्प्रेसर 1, पिस्टन रिंग 1 सेट, एक्झॉस्टर 1, रॉकेल आवश्यकतेनुसार, सोप ऑइल आवश्यकतेनुसार, लुब्रिकंट ऑइल आवश्यकतेनुसार, क्लीनिंग क्लॉथ, एमरी पेपर आवश्यकतेनुसार, ग्रीस आवश्यकतेनुसार, गॅस्केट सामग्री आवश्यकतेनुसार. आता एअर कॉम्प्रेसर डिस्मॅन्टल कसे करायचे ते पाहूया. सर्वप्रथम सिस्टीम मधून हवा सोडा. एअर कॉम्प्रेसर बंद असल्याची खात्री करा. नंतर ड्रेन व्हॉल्व्ह उघडण्यासाठी ते घड्याळाच्या उलट दिशेने फिरवा. ऑइल आणि एअरलाइन्स काढा. फास्टनर्स काढा आणि एअर कॉम्प्रेसरला त्याच्या स्थितीतून बाहेर काढा. एअर कॉम्प्रेसर युनिट बाहेरून स्वच्छ करा. ड्राईव्ह कनेक्शन काढा. एअर कॉम्प्रेसर सिलेंडर हेड काढा. व्हॉल्व्ह प्लेट सह रीड व्हॉल्व्ह असेंब्ली काढा. व्हॉल्व्ह प्लेट मध्ये इनलेट आणि डिलिव्हरी रीड व्हॉल्व्ह काढा. बेस कव्हर प्लेट काढा. क्रँकशाफ्ट फिरवा आणि पिस्टनला खालच्या स्थितीत आणा. क्रँकशाफ्ट रोटेशनच्या दिशेने फिरवण्यासाठी पाना किंवा योग्य साधन काळजीपूर्वक वापरा. हे पिस्टनला त्याच्या स्ट्रोकच्या तळाशी खाली हलवेल. लॉक प्लेट अनलॉक करा. कनेक्टिंग रोड बोल्ट सोडवा आणि बेअरिंग शेल सह कॅप काढा. पिस्टन असेंब्ली काढा. क्रँकशाफ्ट मधून पिस्टन रॉड काढा. क्रँकशाफ्ट मधून पिस्टन रॉड डिस्कनेक्ट झाल्यानंतर तुम्ही पिस्टनला सिलेंडर मधून हळुवारपणे सरकवू शकता. पिस्टन ऑइल रिंग आणि कॉम्प्रेशन रिंग काढा. पिस्टन मधून गजन पिन आणि कनेक्टिंग रॉड काढा. गॅस्केट सह शेवटचे कव्हर काढा. क्रँकशाफ्ट आणि थ्रस्ट वॉशर बाहेर काढा. स्वच्छता आणि तपासणी. एअर कॉम्प्रेसरचे भाग स्वच्छ करा. क्रॅन्कशाफ्ट आणि कनेक्टिंग रॉड मधील ऑइल पॅसेजेस स्वच्छ करा आणि हवेचे मुक्त प्रवाह तपासा. अडथळे, गाळ किंवा डेब्री या कोणत्याही चिन्हांसाठी तेल मार्गांचे दृश्यदृष्ट्या निरीक्षण करा. तेलाचे पॅसेज स्वच्छ करण्यासाठी विशेषतः डिझाइन केलेले ब्रश किंवा टूल्स वापरा. ही साधने पॅसेज मधून सर्व काही काढून टाकण्यास मदत करू शकतात. वेअर, टेअर आणि ओव्हॅलिटी साठी सिलेंडर बोरची तपासणी करा. आवश्यक असल्यास रिबोरिंगची शिफारस करा. पिस्टन ग्रूव्ह मध्ये रिंग क्लिअरन्स तपासा. पिस्टन रिंग आणि सिलेंडरच्या बोर मध्ये फिलर गेज हलक्या हाताने सरकवा जोपर्यंत तुम्हाला थोडासा प्रतिकार जाणवत नाही. फिलर गेजची जाडी लक्षात घ्या जी जास्त शक्तीशिवाय बसते. तुमच्या इंजिन मध्ये अनेक रिंग असल्यास प्रत्येक रिंगच्या अंतरासाठी प्रतिक्रिया पुन्हा करा जेणेकरून सर्व निर्दिष्ट क्लिअरन्स पूर्ण करत आहेत. आणि नुकसानासाठी कनेक्टिंग रॉडची तपासणी करा. वेअर, टेअर आणि ओव्हॅलिटी साठी क्रँकशाफ्ट जर्नलची तपासणी करा. मायक्रोमीटर किंवा क्रँकशाफ्ट जर्नल मोजण्याची साधने वापरून लांबीच्या अनेक बिंदूंवर मुख्य जर्नल्सचा व्यास मोजा. ह्या मोजमापांची उत्पादकांच्या वैशिष्ट्यांशी तुलना करा. हे टेअर आणि ओव्हॅलिटी शोधण्यात मदत करते. क्रँकशाफ्ट जर्नल्स आणि बेअरिंग्स मध्ये क्लिअरन्स तपासा. आवश्यक असल्यास बेअरिंग्स बदला. इनलेट आणि डिलिव्हरी रीड ह्या व्हॅल्व्हची तपासणी करा. आवश्यक असल्यास त्यांना पुनर्स्थित करा.
कोणत्याही नुकसानासाठी क्रँकशाफ्ट थ्रस्ट वॉशर तपासा. क्रँक आणि नुकसानासाठी पिस्टन आणि सिलेंडर हेड तपासा. असेंबलिंग. सिलेंडर ब्लॉकमध्ये थ्रस्ट वॉशरसह क्रँकशाफ्ट योग्य स्थितीत ठेवा. नवीन ऑइल सील दाबा आणि नवीन गॅस्केट शेवट एंड कव्हरवर ठेवा. कॉम्प्रेसर बॉडीवर एंड कव्हर बसवा. वॉशरसह एंड कव्हर स्क्रू घट्ट करा आणि क्रँकशाफ्टचे फ्री मूव्हिंग पहा. पिस्टन आणि कनेक्टिंग रॉड गचन पिनसह एकत्र करा. पिस्टनच्या ग्रूव्हमध्ये पिस्टनच्या रिंग्स निश्चित करा. मॅन्युफॅक्चररने सुचवल्याप्रमाणे फिट करा. बोरच्या वर रिंग मार्गदर्शक ठेवा. रिंग मार्गदर्शक बोरशी संरेखित असल्याची खात्री करा. पिस्टन आणि कनेक्टिंग रॉड असेंबली रिंग गाईड आणि बोर मध्ये लाकडी ब्लॉक सह घाला. बोरिंग शेल सह कनेक्टिंग रॉड कॅप निश्चित करा आणि शिफारस केलेल्या टॉर्क वर कनेक्टिंग रॉड कॅप बोल्ट घट्ट करा. डिलिव्हरी रीड वॉल्व प्लेटवर बसवा. वॉल्व प्लेट उलट करा आणि इनलेट रीड व्हॅल्व्हवर फिट करा. योग्य गॅस्केट वापरून सिलेंडर हेड चेक करा की ते ओव्हरलॅप होत नाहीयेत. आता गॅस्केटवर ऑइल किंवा ग्रीस लावून घ्या. सिलेंडर हेड फिट करा आणि रेकमेंडेड केलेल्या टॉर्कवर घट्ट करण्यासाठी फास्टनर्स फिक्स करा. कॉम्प्रेसर बॉडीवर तळाशी कव्हर बसवा. इंजिनवर एअर कॉम्प्रेसर बसवा. एक्झॉस्टर डिसमॅन्टल करणे. ड्राईव्ह कनेक्शन काढा. एंडचे कव्हर बोल्ट काढा. एक्झॉस्टर बॉडीमधून एंडचे आवरण बाहेर काढण्यासाठी एंड कव्हरच्या थ्रेडेड होल मध्ये पुलर बोल्ट घट्ट करा. काही एक्झॉस्टर्स मध्ये एंड कव्हरचे फास्टनिंग बोल्ट पुलर बोल्ट म्हणून वापरले जातात. अन्यथा योग्य बोल्ट वापरा. वेन्ससह रोटर बाहेर काढा. वेन्स बाहेर काढा. रेकमेंड केलेले सिलवेट वापरून सर्व भाग स्वच्छ करा. तपासणीसाठी कोणत्याही क्रॅक, नुकसान इत्यादीसाठी वेन्स कडे बारकाईने पहा. कोणत्याही विकृतपणा, वाकणे किंवा विकृतीसाठी वेन्सचे परीक्षण करा. वेन्स मध्ये वेगळ्या फॉरेन वस्तू ठेवल्या नसल्याची खात्री करा. कोणत्याही वेअरटेअरसाठी, क्रॅकसाठी रोटर स्लॉट आणि बॉडीची तपासणी करा. रोटर स्लॉट मध्ये वेन्स सरकवा आणि स्लॉट मध्ये वेन्सची मुक्त हालचाल होते की नाही ते तपासा. असेंबलिंग. रोटरच्या स्लॉट्सच्या आत वेन्स फिक्स करा. चेम्फोर्ड किनारा बाहेर ठेवा. रोटर मधील स्लॉट्सची काळजीपूर्वक तपासणी करा जिथे वेन बसतात. नुकसान, वेअर टेअर किंवा मोडतोडची चिन्हे पहा. नुकसान, क्रॅक आणि वेअर टेअर साठी वेन्सची तपासणी करा. जर कोणत्याही वेनला नुकसान झाले असेल तर ते बदलण्याची आवश्यकता असू शकते. बॉडीच्या आत रोटर घाला. नवीन ओ रिंग आणि सांधेसह शेवटचे कव्हर फिट करा. ड्राईव्ह कनेक्शन फिट करा. इंजिनियर एक्झॉस्टर युनिट बसवा. ह्या व्हिडिओमध्ये आपण कसे करावे याबद्दल चर्चा केली आहे. एअर एक्झॉस्टर डिसमॅन्टल करणे, कॉम्प्रेसरच्या काही भागांची तपासणी करणे, एअर कॉम्प्रेसर असेंबल करणे, एअर कॉम्प्रेसर डिसमॅन्टल करणे, एअर एक्झॉस्टरच्या काही भागांची तपासणी करा. तुमचा संयम आणि सहभाग याबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात पुन्हा भेटू.